अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, यालाच ऑस्टिओनेक्रोसिस असे पण म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने तुमच्या सांध्याच्या ठिकाणी जे हाडं असतात, त्या बॉलमध्ये जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात या अचानक बंद पडणं किंवा त्या तात्पुरता त्यांचा रक्तपुरवठा कमी होणं, परिणाम स्वरूप ते तुमचं बॉलचं हाड कोलॅप्स होतं. असा हा शोल्डर जॉईंट मध्ये पण दिसून येतो. हा आजार हळूहळू वाढणारा व गंभीर परिणाम देणारा आहे. का 20 ते 50 वर्ष वयोगटात हा आजार होऊ पाहतोय आणि आफ्टर कोविड याचे प्रमाण खूप जास्त आहे. तर एक लाटेसारखं आहे. तर आपण निश्चित काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. तर मरमवेदा कायरोप्रॅक्टिक तुम्हाला निश्चित मदत करू पाहते. प्रायमरी अवस्थेत म्हणजे पहिल्या आणि सेकंड स्टेज मध्ये कसं ओळखायचं, तिची लक्षणे काय असतील, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, याच्यामध्ये आयुर्वेद, ऑस्टिओपॅथिक, कायरोप्रॅक्टिक परिणाम स्वरूप हा आजार आपल्याला आटोक्यात कसा आणता येईल व त्याची वाढ कशी थांबवता येईल किंवा तो रिव्हर्स करता येईल का, यासाठी तुमच्यासाठी मी काही व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही नक्कीच बघा. एव्हीएन @ मरमवेदा कायरोप्रॅक्टिक सेंटर.